तुकाराम महाराज. अभंग 23. सदा सर्वदा देव सन्निध आहे, हा तुकोबांच्या मनातला भाव आहे. देव सतत आपल्याबरोबर आहे. आपल्या अस्तित्वाला, आपल्या जीवनाला, आपल्या प्रत्येक कृतियुक्तीला त्याचा आधार आहे, याची साक्ष तुकोबांना पटली. करता करविता तो आहे. प्रत्येक पावलाला आपल्याला त्याची सोबत असते. प्रत्येक कृतीत तो आपला हात धरतो. त्याच्या वात्सल्यामुळे आपण निर्भर होऊन जातो. तो नित्य आपल्याबरोबर असणं, आपल्या श्वासात सामावून जाणं, ही किती भाग्याची गोष्ट आहे नाही? तो आपल्यातच आहे, ही जाणीव म्हणजेच आनंद. खरं म्हणजे आपलं मूळ तो आहे. आपण त्याचंच एक रूप आहोत. माणूस हे देवाचं एक सुंदर रूप आहे. आपल्या तनामनात तोच भरून राहिला आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक कृतीत प्रेम आणि आत्मविश्वास आहे. उसात जशी साखर, तसा आपल्यात देव आहे. या जाणीवेमुळे तुकोबा विठ्ठलरूप झाले. अद्वैताच्या जाणीवेमुळे त्यांना आनंद घनाची अनुभूती आली आणि ते विश्वरूपात विरघळून गेले. अहंकाराला मरण आलं. देहभाव संपून गेला. आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे विश्वरूप विठ्ठल आपल्यातच आहे, ही मनाची अवस्था त्यांनी अनुभवली आणि आनंदाच्या धुंदीत ते आता गायला लागले. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी भार हाती धरो निया. चालो बाटो आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सखे माझा. बोलो जाता बरळ करीसी ते नीट, नेली लाज धीट केलो देवा. अवघे जन्मज झाले लोकपाळ, सोयी रे सकळ प्राण सखे. तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझं सुख अंतर्बाही. ईश्वरी साक्षात्कारामुळे तुकोबांच्या जीवनात क्रांती घडून आली. शास्त्रांचे जे सार, वेदांची जी मूर्ती, तो माझा सांगाती प्राणसखा. वेद हे ज्याची निश्वासित आहेत, तो ईश्वर आता त्यांचा प्राण सांगाती होऊन गेला. सगुण निर्गुण या सापेक्ष द्वंद्वापलीकडे असणारा द्वंद्वातीत परमात्माच आपल्याबरोबर क्रीडा करतोय, याची जाणीव तुकोबांना झाली. तुकोबांनी या अभंगात समीपता मुक्तीच्या अनुभवाचं वर्णन केले. उठता बसता जेवता झोपता आपल्या प्रत्येक कार्यात तो आपल्याबरोबरच आहे, याचा आनंद चाखता येतो. त्यामुळे भीत नाही मी कुणा, ही साम्यावस्था किंवा मुक्तावस्था अनुभवता येते. भक्त जर बोलायला लागला तर त्याच्या मुखातून निरर्थक शब्द जाणार नाही, याची तो काळजी घेतो. भक्त जर बुजरा असला तर तो त्याला धीट करतो, आत्मविश्वास देतो. भक्त अंतर्बाह्य सुखी आणि समाधानी होतो. त्याला सगळा समाज, अवघं विश्व आपलंच वाटायला लागतं. शत्रू मित्र होतात. आपपरभाव गळून पडतो. मन हलकं होतं, प्रसन्न होतं. या अनुभूतीमुळे आनंदाचं साम्राज्य पसरतं. देह नव्हे रे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल रे, याची साक्ष पटते. देह देवाचे मंदिर, आत्मा तेथे पांडुरंग. या अनुभूतीमुळे आयुष्य सत्कारणी लागतं. अवघं आयुष्य पांडुरंगमय होऊन जातं. आपणच देव, आपणच देवारा, आपणच पूजा,
आपण विश्वरूप होऊन गेलोय हे जाणवतं. मानवी मन विश्वरूपाशी एकरूप झालं की परमेश्वरी शक्ती प्रकट होते. मी विठ्ठल, माझे सोबती विठ्ठल, मनातल्या उर्मी विठ्ठल, माझी कृती विठ्ठल, उक्ती विठ्ठल, ही अद्वैताची अनुभूती तुकोबांना आली. तुका सर्वांगे विठ्ठल ही अवस्था त्यांनी अनुभवली. मोक्ष सुखाचा अमृतानुभव आला. पारमार्थिक मरणाचा सोहळा तुकोबांनी अनुभवला. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला.